1927 मध्ये भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केलं होतं। त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी मनुस्मृतीचं दहन केलं होतं। यावेळी त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला, ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता। देशभरातून आव्हाडांवर टीका झाली। नंतर त्यांनी माफी मागून या प्रकरणाची सारवासारव केली। पण या घटनेमुळे पुन्हा एकदा मनुस्मृती चर्चेत आली। गेल्या कित्येक वर्षांपासून मनुस्मृती हा ग्रंथ वादाच्या केंद्रस्थानी राहिलाय। पण या मनुस्मृती ग्रंथात असं नेमकं काय? या ग्रंथामुळे सतत समाजात तेढ का निर्माण होत असते? खरंच या ग्रंथात बऱ्याच आक्षेपार्ह गोष्टी लिहिलेल्या आहेत का? काय आहे यामागचा इतिहास? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रेया अरुण, गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे। मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे। मनुस्मृतीला मानव धर्मशास्त्र असंही म्हटलं जातं। ब्रिटिश काळात इसवी सन 1794 मध्ये इंग्रजीत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्या आधारावरच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला। स्मृती म्हणजे धर्मशास्त्र, मनुने लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती। मनुस्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि त्यात एकूण 2684 श्लोक आहेत। तर काही प्रतींमध्ये श्लोकांची संख्या 2694 आहे, अशी माहिती इतिहासकार नरहर कुरुंदकर यांनी दिली आहे। मनुस्मृती ग्रंथात हक्क, गुन्हे, साक्ष, न्यायदानाची माहिती आहे। त्यामुळे आजच्या काळातील IPC किंवा CRPC प्रमाणे याची रचना आहे असं वाटतं खरं, पण त्याचं स्वरूप तसं नाही। इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथाचा वापर कायद्याचा ग्रंथ म्हणून होत नव्हता, असं राजीव लोचन यांनी BBC हिंदीसाठी लिहिलेल्या लेखात सांगितलं। राजीव हे पंजाब विद्यापीठातले इतिहासाचे प्रोफेसर आहेत। राजीव लोचन यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हा मुस्लिमांचा शरिया हा जसा धर्मग्रंथ आहे त्याप्रमाणेच मनुस्मृती हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाण ग्रंथ आहे असा त्यांचा समज झाला आणि त्यांनी या ग्रंथाप्रमाणेच खटले चालवायला सुरुवात केली। इतकंच नाही तर त्यांनी काशीच्या ब्राह्मणांच्या मनावर बिंबवलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे आणि असाच प्रचार करण्यासाठी त्यांना सांगितलं। यामुळेच हा ग्रंथ हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा समज देशात रूढ झाला। राजीव लोचन यांनी BBCला दिलेल्या लेखात त्यांनी याबद्दल अधिक विस्तृत माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं तेव्हा आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली। या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मणे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे आहेत। या ग्रंथामुळे जाती व्यवस्था, अस्पृश्यता, जाती बंधनं अधिक बळकट झाली असं तज्ञांचं म्हणणं आहे। स्त्रियांविषयी आणि शूद्रांविषयी मनुस्मृतीत अनेक अपमानास्पद आणि भेदभावाची वादग्रस्त वचनं आढळून आली। त्यामुळेच प्रामुख्याने महिला आणि मागासवर्गीय समूहाद्वारे मनुस्मृतीवर टीका केली जाते। मनुस्मृतीमुळे समाजात विषमतेचा पाया रचला गेला अशी देखील कित्येक लोकांची समजूत आहे। मनुस्मृतीला पहिल्यांदा आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं। शेतमजूर, अल्पभूधारक आणि समाजातील दीनदलितांची स्थिती पाहून त्यांनी शेठ आणि भट यांच्यावर आणि मनुस्मृतीवर टीका केली होती आणि त्यानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी आताच्या रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृती या ग्रंथाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं होतं। तर असा होता या मनुस्मृती या ग्रंथाचा इतिहास। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।